की नव्याचे 9 दिवस असतात ना, तसं 6-7 दिवस फक्त आपण या नवीन वर्षाचं धरतोय. उद्या सोडायची म्हणून 31ला फुल केली आणि उतार्यासाठी घ्यावं लागले. दुखणार घेऊ, पण एकदा बॉडीमध्ये जरासा फरक पडायला लागला, पैलवान घरी दिसायला लागला की बरोबर मग ओढ लागते बघा तुम्हाला. काय म्हणता नवीन वर्ष? काय अंग दुखायला लागले, हात थरथरतात, घसा दुखायला लागलाय, सर्दी झाले? हो नाही हो, हे नवीन वर्षाच्या पहिल्या थोड्या दिवसात तसा त्रास होतोच हो. काहीतरी ते नवीन वर्षाचा संकल्प केलेला असतो ना आपण, काहीतरी जिमला जाणार, डाएट पाळणार, व्यसनं सोडणार. या सगळ्या व्यसनं सोडली की मग होतीच की त्रास तसा. जरा तेवढा पुरता असतो होती हो, नंतर होते काय लयच पाय दुखतं. मग रनिंग करताना जरा टप्प्याटप्प्यात करायचं. एवढं काय आहे त्यात, एवढं कशाला पाहायला लागतं तुम्हाला? हळूहळू करायचं हो. काय एका दिवसात नवीन वर्ष होत नसते बघा. कसं आहे, नवीन वर्षाची तारीख ती एकच असते असं काय नाही. हा काय जणांना तर आता असं झालं असेल की राव ठरवलं होतं सगळं करणार, हे करणार, पण अजून मी सुरूच केलं नाही, अजून केलंच नाही. आता 7 दिवस झाले, कधी सुरू करणार, कधी होणार? काय नसते तसं, काय नसतंय. जो दिवस आपला असतो ते दिवस आपला म्हणायचा आणि सुरू करायचा बघा. काय होते त्याला? 365 दिवस आहेत वर्षातले. 5-7 दिवसांनी नवीन वर्ष संपते होय. करा, नाही लगेच म्हणाला आता काय नाही हो, उद्या सोडायची म्हणून 31ला फुल केली आणि उतार्यासाठी घ्यावं लागली. काय आहे की नाही? त्याचा काय विचार करू नका. जर मनात ठरवत असाल तर सोडून द्यायचं. आता साधं उदाहरण द्यायचं म्हटल्यावरती आपण अबोला धरतीच किंवा कुणाशी ना कुणाशी तर असं कोणतर असते, मित्र असते आपला, कोणतर जवळचं असते, ज्याशी पहिला पटत असते, नंतर काहीतरी स्वभावाचं आपलं काहीतरी वाकडं होते आणि आपण मग बोलायचं बंद करतो. धरते ना अबोला, वर्ष 2 वर्ष 3-3 4-4 वर्ष बोलत नाही, बसते तसंच न बोलता. ते कसं ठरतंय? मनातच ठरवतंय ना. समोर व्यक्ती आली तरी ओळख दाखवत नाही, हसत नाही, बोलत नाही. तेच आहे हो, तेच फक्त आपण आता करायचं आहे. मनात फक्त पक्क करायचं आहे की हे करायचं आहे मला. बघा होतंय का नाही? प्रयत्न तर करून बघा हो. सगळे व्यसनं सुटतात, सगळं सुटतंय. जिमला जाणार असेल जिमला जावा, अंग 4 दिवस दुखणार की हो, पण एकदा बॉडीमध्ये जरासा फरक पडायला लागला, पैलवान घरी दिसायला लागला की बरोबर मग ओढ लागते बघा तुम्हाला. आणि फिटनेस अहो काय आता काय ती नवीन व्हायरस या लागल्यात आणि परत मेटानिमोनायटिस वगैरे काय या लागली की चायनात आहे. काय रेस्पिरेटरी व्हायरस आहे म्हणतात ना. असू दे कसला पण व्हायरस, पण त्याच्यासाठी हेल्दी राहणं गरजेचं आहे की. मग हेल्दी राहायचं म्हटल्यावरती जिम केलं पाहिजे, जरा व्यसनं सोडली पाहिजेत. बघा आता इतक्या उशिरा व्हिडिओ करण्यामागचा रिझन काय आहे तर कसं असते की नव्याचे 9 दिवस असतात ना, तसं 6-7 दिवस फक्त आपण या नवीन वर्षाचं धरतोय. पहिल्या 3-4 दिवसात आपण हार मानतोय, नंतर राहू दे म्हणतोय, उद्या बघू म्हणतोय, डाएट करायचं म्हणतोय, डाएट काय होत नाही, खायचं तोंडावरती लगाम काय बसत. आता तुम्ही माझ्याकडे बघूनच म्हणत असाल की राव तू काही छान पण सांगायला लागला, जरा तू काही कमी आहेस काय? मी काही कमी नाही हो, पण मी स्वतःवर थोड्यावरती कंट्रोल घातलायच की ना. आता मित्र आम्ही मिळून ठरवलेलं होतं, पण आता मी एकटाच राहिलो बघा करायला लागलो. जिम काय असेल बाकीची कोणी येत नाहीत. तसंच आहे, तुम्ही पण करा. मित्र कोण हे आला म्हणून मी गेलो नाही, तो आला नाही म्हणून मी गेलो नाही, असं काही करू नका. तुमचं तुम्ही ठरवा, मनाशी पक्क करा. जसं आपण एखाद्याशी बोलत नाही ना तसं पक्क करा की नाही मी करणारच. जावा होते की नाही बघा तुम्हाला. तसं का होत नाही? सगळं व्यवस्थित एकदम टकाटकमध्ये होते, तब्येत सुधारायला लागेल, सगळं व्यवस्थित व्हायला लागेल. म्हटलं चला आज लई दिवस झालं तुमच्याशी काय बोललो नाही, म्हटलं जरा बोलूया, जरा सांगूया, जरासं काही तर थोडीशी माहिती देऊया, जरासं उगाच प्रोत्साहन द्यायचं हो, एकामेकाला प्रोत्साहन द्यायचं. तुम्ही मला द्या, मी तुम्हाला देतो. होती की सगळं होते, व्यसनं सगळं सोडायचं. 2025 एकदम आनंदात गेलं पाहिजे बघा झकासमध्ये. काय पटतंय ना हो? करा मग. आणि आता ऐकलायच एवढं तर मग तेवढं लाईक सबस्क्राईब करा की. हां नाही म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल हो जरा, आणि असं व्हिडिओ करायला तुम्हाला, तुमच्याशी बोलायला नाही. आता ह्यो व्हिडिओ असा बाहेरच केला आहे, तसंच तुम्हाला बाहेर आता वेगवेगळ्या ठिकाणी पण अनेक व्हिडिओ बघायला मिळतील माझे. काय चला मग भेटू पण ना लवकरच. नमस्कार.